Okay, now welcome all dear students. Welcome in BSc first year semester, second chemistry online lecture. Now here today we will discuss next topic of unit number fifth, which is the measurement of dipole moment. Measurement of dipole moment or method used for the measurement of dipole moments. Now here in previous few lectures we discussed unit number fifth, that means molecular structures, physical properties and molecular structures, polarization, dipole moment, induced polarization हा पार्ट आपण मागील काही लेक्चर मध्ये घेतला. आता आपण यामध्ये नेक्स्ट पार्ट घेणार आहोत मेजरमेंट ऑफ डायपोल मोमेंट. ठीक आहे, पण आपला जो पोलरायझेशनचा पार्ट कालचा सुरू होता तो थोडंसं आपण थोडंसं ब्रीफ मध्ये एक थोडक्यात रिवाइज करू. डिअर फ्रेंड्स, यू नो दॅट पोलरायझेशन म्हणजे काय आपण शिकलो. आम्ही हे फर्स्ट युनिटमध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या स्टार्टिंगच्या पहिल्या युनिटमध्ये आपण बघितलं की अनायन मध्ये काय निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस हा असा आपण दाखवलेला होता, बरोबर आहे. अनायनची साईज ही लार्ज असते ॲज कम्पेअर टू द कॅटायन. मग आपण असं म्हटलं जर कॅटायन वेन कॅटायन कम क्लोजर टू द अनायन देन व्हॉट हॅपन ड्यू टू द इन्फ्लुएन्स ऑफ दिस कॅटायन अनायन हा जो आहे याचं काय होतं डिस्टॉर्शन होतं. डिस्टॉर्शन होतं म्हणजे काय होतं निगेटिव्ह चार्ज जी आहे ते एका साईडला येतात आणि पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस एका साईडला जातो, म्हणजे त्याचं इलॉंगेशन होतं त्या अनायनचं, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी याला पोलरायझेशन आपण असं म्हटलं, बरोबर आहे. आता आपल्याला असंच प्रकारचं पोलरायझेशन या ठिकाणी पाहिजे, पण ड्यू टू कॅटायन प्रेझेन्स ऑफ कॅटायन असं काही याच्यामध्ये आपल्याला तो भाग या ठिकाणी घ्यायचा नाही. मग फक्तच काय म्हणायचं आपल्याला इट सेल्फ मॉलिक्युलर सिस्टीम कंपोज पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन हे आपल्याला माहित आहे. ओके, ॲज होल अ मॉलिक्यूल इज न्यूट्रल. आता आपल्याला हेही माहिती आहे की पूर्ण मॉलिक्यूल हे न्यूट्रल असतात. का बरं? कारण जेवढे त्यात पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढेच त्यात निगेटिव्ह चार्ज असतात. दॅट्स वाय मॉलिक्यूल जो हा काय न्यूट्रल आहे. म्हणजे मुळात ॲटमचा जर विषय घेतला आपण, ॲटमच हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. ॲटम हा इलेक्ट्रिकली कसा आहे न्यूट्रल आहे. त्याच्यामुळं जो त्या मॉलिक्यूल फॉर्म होणार झाला तो सुद्धा कसा असतो न्यूट्रल असतो. ओके, कारण त्यात बॅलन्स असतात पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. आता समजा आपण असा मॉलिक्यूल काय केला इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला, हा मॉलिक्यूल घेतला मी इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला, तर ते काय होईल जो कॅथोड ॲनोड जे इलेक्ट्रोड आहे त्या इलेक्ट्रोडकडे काय होईल यामध्ये असलेले पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस आणि निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन अपोजिट इलेक्ट्रोडकडे मायग्रेट होईल, मूव्ह होईल, बरोबर. एक अट्रॅक्ट केलं जाईल त्यांनी आणि त्याच्यामुळे त्याचं काय होईल आपल्याला पोलरायझेशन झालेला दिसेल. ओके, त्याचं काय होईल पोलरायझेशन झालं, म्हणजे ही जी प्रोसेस आहे याला म्हणायचं मग पोलरायझेशन. आणि तो जो मॉलिक्युल असं दाखवत आहे असं होत आहे व्हेन यू प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड और इलेक्ट्रिक फील्ड त्या मॉलिक्यूलला पोलराइज मॉलिक्यूल असं म्हणायचं. ओके, आता यात व्यतिरिक्त दोन टाईपचं आपल्याला पोलरायझेशन आपण काल सुरुवात केली होती आपण याच्यामध्ये. तर फर्स्ट पोलरायझेशन जे आहे यामध्ये इंड्यूस पोलरायझेशन आणि सेकंड आहे ओरिएंटेशन पोलरायझेशन. आता इंड्यूस पोलरायझेशन म्हणजे काय आपण मागच्या याच्यामध्ये रिपीट केलं तर कालच्या लेक्चरमध्ये. इंड्यूस म्हणजे आपण असं म्हटलं होतं की त्याची इट सेल्फ नाही, पण तो काय करतोय त्याला जर इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण ठेवलं की तो तसं दाखवतो, तो कॅरेक्टर आपल्याला पोलरायझेशनचे दाखवतो, म्हणजे पोलराइज तो होतो. दॅट मीन्स वेन मॉलिक्यूल इज प्लेस इन इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन टू चार्जेस, दॅट मीन्स कॅटायन सॉरी नॉट कॅटायन ॲनोड अँड कॅथोड. ॲनोड अँड कॅथोडमध्ये आपण त्याला जर समजा ठेवलं, म्हणजे उदाहरणार्थ आपण असं म्हणू या ठिकाणी हा निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रोड आहे आणि हा पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोड आहे. तर होतं काय निगेटिव्ह चार्ज कॅरी करणारे त्या मॉलिक्यूल मधले इलेक्ट्रॉन हे काय होतात पॉझिटिव्ह चार्ज याच्याकडे मायग्रेट होतात इलेक्ट्रोडकडे, आणि पॉझिटिव्ह चार्ज असलेला न्यूक्लियस आणि निगेटिव्ह चार्ज असलेले इलेक्ट्रोडकडे काय होतात मायग्रेट होतात, मूव्ह केले जातात, अट्रॅक्ट केले जातात. आणि ड्यू टू दिस व्हॉट हॅपन हिअर, त्याच्यामुळे काय होतं त्यामध्ये त्या मॉलिक्यूलमध्ये इंड्यूस पोलरायझेशन होतं. तो मॉलिक्यूल काय करतो इंड्यूस डायपोल फॉर्म करतो. काय करतो इंड्यूस डायपोल फॉर्म करतो आणि दिस फिनॉमिना इज नोन ॲज द इंड्यूस पोलरायझेशन. अलग लक्षात, त्याच्यामध्ये डायपोल तो फॉर्म करायला लागला. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर तो काय करतो अपोजिट, आणि जसं आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणून काढून घेतले असं इलेक्ट्रिक फील्ड रिमूव्ह, जसं इलेक्ट्रिक फील्ड रिमूव्ह केलं आपण तो त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये ओरिजिनल पोझिशनमध्ये येतो. म्हणजे ते जे अपोजिट चार्जकडे गेलेले
पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे इलेक्ट्रोडचे गेलेले इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस ते ओरिजिनल स्टेटमध्ये ओरिजिनल पोझिशनमध्ये परत येतात. ओके, म्हणजे याचा अर्थ हे पोलरायझेशन की कायमस्वरूपी किंवा परमनंट नाही आहे. मग या पोलरायझेशनला म्हणायचं इंड्यूस पोलरायझेशन. ओके, आणि याचं जे डायपोल मुवमेंट येईल त्याला म्हणायचं इंड्यूस डायपोल और इंड्यूस डायपोल मुवमेंट. ठीक आहे. आता हे इंड्यूस पोलरायझेशन जे आहे हे कसं असेल नेमकं, आता इलेक्ट्रिक फील्ड ही जी आपण कशी ठेवली आहे, म्हणजे आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोड ठेवले असेल, म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड ठेवली असेल, त्यामध्ये पोलरायझेशन सुद्धा स्ट्रॉंग होईल, क्विक होईल आणि स्ट्रॉंग होईल. पोलरायझेशन जर आपण थोडंसं इलेक्ट्रोड जर आपण थोडेसे वीक ठेवले, म्हणजे कमी इलेक्ट्रिकचे कमी व्होल्टचे, तर त्या ठिकाणी काय होईल, त्यामध्ये पोलरायझेशन थोडंसं वीक असेल, डिस्टॉर्शन थोडंसं वीक असेल. ठीक आहे, लक्षात. म्हणजे आता इथे पहा, यामध्ये आपल्याला हे म्हणायचं आहे की इंड्यूस पोलरायझेशन ऑफ मॉलिक्यूल टेक प्लेस इन द फॉलोइंग टू डिफरंट वेज. दोन वेनी आपल्याला इंड्यूस पोलरायझेशन दिसते. एक इलेक्ट्रिक पोलरायझेशन, that means what happen here, in this the electron will be distorted with respect to the nucleus toward the opposite plate of apply electric field. ओके, म्हणजे अप्लाय इलेक्ट्रिक फील्डकडे तो न्यूक्लियस काय होतो, मूव्ह होतो. अँड नाउ इट इज डिनोटेड बाय पीई. त्याला पीई ने डिनोट करतो आपण. ओके, जे आता आपण म्हटलंय की इलेक्ट्रिक पोलरायझेशन, मग पीई ने डिनोट करायचं. ॲटॉमिक पोलरायझेशन, this type or in this type nucleus will be distorted with respect to each other. म्हणजे आता यामध्ये न्यूक्लियसलाच रिपेल करेल, न्यूक्लियसलाच काय करतात, तो रिपेल करेल. आणि हे जे पोलरायझेशन आहे याला म्हणतात ॲटॉमिक पोलरायझेशन. याचं डिनोशन आहे पी ए. पी स्टँड फॉर पोलरायझेशन, ए स्टँड फॉर ॲटॉमिक. वरती पी स्टँड फॉर पोलरायझेशन आणि स्मॉल ई स्टँड फॉर इलेक्ट्रिक. ओके, मग आता याचं टोटल इंड्यूस पोलरायझेशन आपल्याला जर काढायचं असेल तर कसं येईल बघा. इंड्यूस पोलरायझेशन इक्वल टू पीई प्लस पीए. दॅट मीन्स इलेक्ट्रिक पोलरायझेशन प्लस ॲटॉमिक पोलरायझेशन असेल. आता याची जी किंमत येते, व्हॅल्यू येते पी आयची, म्हणजे इंड्यूस पोलरायझेशन इक्वल टू 4/3 पाय एन ए अल्फा डी हे येतं. आता याच्यामध्ये अल्फा डी जो आहे हा डिस्टॉर्शन पोलरायझिबिलिटी आहे. म्हणजे डिस्टॉर्शन झालंय मॉलिक्यूलमध्ये, त्याची जी पोलरायझिबिलिटी आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. आय म्हणजे आपल्याला माहिती आहे मोलार इंड्यूस पोलरायझेशन, पी स्टँड फॉर पोलरायझेशन, आय म्हणजे इंड्यूस. ओके, आणि एन ए हा अवॉल्ड्स नंबर्स आहे, ही कॉन्स्टंट आपल्याला तो माहित असतो. आणि हा जो फॉर्म्युला आहे पी आयचा इंड्यूस पोलरायझेशनचा, हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. 4/3 इंटू पाय इंटू एन ए इंटू अल्फा डी. ओके, नाउ दिस इज अ इंड्यूस पोलरायझेशन. हे झालं इंड्यूस पोलरायझेशन बद्दल. आता आपल्याला नेक्स्ट घ्यायचं दुसरा ओरिएंटेशन पोलरायझेशन. बघू आता ओरिएंटेशन पोलरायझेशन. ओरिएंटेशन पोलरायझेशन मीन्स काय होतं बघा, ते आता नावातच दिले ओरिएंटेशन. म्हणजे सेल्फ मॉलिक्यूल ओरिएंट होतो, तो मॉलिक्यूल काय होतो, ओरिएंट होतो. कशा ओरिएंट होतो, म्हणजे अवेलेबल स्पेसमध्ये तो मूव्ह होतो. बघू आपण काय तर ओरिएंटेशन पोलरायझेशन हिअर इच. आता आपण जो पोलर मॉलिक्यूल्स घेणार आहेत, काही पोलर मॉलिक्यूल्स बघा. आता इच पोलर मॉलिक्यूल पोजेस अ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एंड. बरोबर आहे, मुळातच आपण त्याला काय म्हटलं, पोलर मॉलिक्यूल. दॅट मीन्स मॉलिक्यूल हॅव्हिंग अ टू एंड, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. नॉर्मली इन अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, समजा आपण इलेक्ट्रिक फील्ड घेतलीच नाही, इलेक्ट्रिक फील्ड आपण घेतली नाही, द मॉलिक्यूल्स वुड बी ओरिएंटेड इन ऑल डायरेक्शन ड्यू टू द थर्मल इफेक्ट ॲज शोन इन फिगर ए. म्हणजे आता एक बघा या ठिकाणी फिगर ए बघा, हे इथला. आता या ठिकाणी बघा हे मॉलिक्यूल, म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड आपण घेतलेली नाही. मग हा जो मॉलिक्यूल्स आहे, हे मॉलिक्यूल्स आहे, हे त्याच्या हिशोबाने काय केलंय, ते ओरिएंट झालेलं आहे. आणि असं काही फिक्स डायरेक्शन नाही, ते सर्व डायरेक्शननी ओरिएंट झालेलं आहे. कोणीची पोझिशन या अशी आहे, कोणीची अशी आहे. म्हणजे काय झालं आहे, त्याच्या जो नेबरिंग मॉलिक्यूल्स आहे, नेबरिंग मॉलिक्यूलचा जो एंड आहे, त्या अनुषंगाने त्याचं काय झालं, ऑल डायरेक्शननी काय झालेलं आहे, ओरिएंटेशन झालेलं आहे. ओके, आता बघा when such molecule is placed in electric field. आता असे मॉलिक्यूल आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवले. फर्स्ट द मॉलिक्यूल शोज इंड्यूस पोलरायझेशन. असे त्याच वेळेस त्या मॉलिक्यूल मध्ये सुरुवातीला काय मिळेल, इंड्यूस पोलरायझेशन आपल्याला दिसेल. आणि सेकंडली द इलेक्ट्रिक फील्ड्स aim to orient all the molecules in the direction of field because they are polar. If the molecules are stationary, the electric field will be tend to orient them at an angle of 180 degree to the direction of the field or at a 90 degree to the apply electric field. But the molecules in constant motion and that motion is known as thermal agitation. म्हणजे थोडक्यात काय म्हटलं, समजा आता आपण पोलार मॉलिक्यूल जे घेतले त्यामध्ये आपण त्याला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं. बघा क्लिअर आहे. आता याला खाली येतोय
बघा ही इलेक्ट्रिक फील्ड आपण काय केली या ठिकाणी आता अप्लाय केलेली आहे. हा जो इलेक्ट्रोड आहे हा आहे निगेटिव्ह इलेक्ट्रोड आणि हा दिसतोय आपल्याला पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. काय झालं अशा वेळेस जे मॉलिक्युल्स हे जे घेतले आपण जे ऑल डायरेक्शननी ओरिएंट झाले होते ते आता काय केले म्हणजे कोणी 90च्या अँगलनी कोणी 180च्या अँगलनी मूव्ह होऊन मोशनमध्ये येऊन काय झाले अपोजिट इलेक्ट्रोडच्या हिशोबाने काय झालेले ते मायग्रेट झाले मूव्ह झाले. बघा आता हे निगेटिव्ह हा जो इलेक्ट्रोड आहे निगेटिव्ह प्लेट आहे त्याच्याकडे हे पॉझिटिव्ह जे एंड आहे प्रत्येक मॉलिक्युलचं हे आलेलं आहे. पॉझिटिव्ह एंड या प्रत्येक मॉलिक्युलचं आलेलं आहे आणि हे जे पॉझिटिव्ह एंड पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड जो आहे पॉझिटिव्ह जी प्लेट आहे अप्लाय इलेक्ट्रिक फील्डची त्या साईडला ही निगेटिव्ह एंड त्या मॉलिक्युलचे आहे. म्हणजे याचं ओरिएंटेशन जे झालेलं आहे ते ओरिएंटेशन कसं होतं यामध्ये आपण जी अप्लाय इलेक्ट्रिक फील्ड केली त्यामुळे त्याचं ओरिएंटेशन घडलं आणि ते ओरिएंटेशन जे आहे ते अपोजिट डायरेक्शननी अप्लाय इलेक्ट्रिक म्हणजे एक तर तो 90च्या अँगलनी किंवा 180च्या अँगलनी काय होईल मोशनमध्ये येईल आणि हे जे मोशन आहे कॉन्स्टंट मोशन जे असणार आहे याला म्हणतात थर्मल एक्झिटेशन. ओके आता हे थर्मल जे मोशन आहे which possess the orientation and molecule would occupy the some mean position between the direction of field and their original position. म्हणजे त्याची ओरिजिनल जी पोझिशन आहे आता इथे पुढे इथे ही जी ओरिजिनल पोझिशन आहे या ओरिजिनल पोझिशनच्या आणि यामध्ये हे आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली या हिशोबाने याच्यामध्ये काय करतो तो डायरेक्शन अप्लाय करतो ती इन मिडल डायरेक्शन त्या ठिकाणी काय करतो तो अप्लाय करतो. म्हणजे काय म्हटलं त्याच्यामध्ये एक मिनिट ओके मीन पोझिशन मीन पोझिशन बिटवीन द डायरेक्शन ऑफ अप्लाय फील्ड अँड देअर ओरिजिनल पोझिशन आणि त्याची ओरिजिनल पोझिशन आणि अप्लाय फील्ड यामध्ये त्यांनी काय केलं ते हे केलंय. एक मिनिट फक्त ओके बघा काय म्हटलं आपण आता हे हा जो मोशनचा पार्ट आहे मग त्याच्यामध्ये तो मॉलिक्यूल असं ओरिएंटेशन करतो की जे त्याची ओरिजिनल डायरेक्शन आणि अप्लाय फील्ड नंतरची डायरेक्शन याची मेन पोझिशन तो ऑक्युपाय करतो. ओके त्याची काय करतो दिस इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऑन द पोलर मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज ओरिएंटेशन पोलरायझेशन. म्हणजे थोडक्यात काय आहे अप्लाय इलेक्ट्रिक फील्ड आणि स्वतः तो पोलर नेचर या दोन्हीमुळे त्याची जी मेन पोझिशन अप्लाय केलेली त्यांनी हा जो परिणाम त्या मॉलिक्युलवर झालेला आहे इलेक्ट्रिक फील्डचा तो जो आहे त्याला म्हणायचं त्या ठिकाणी त्याला नाव द्यायचं ओरिएंटेशन पोलरायझेशन आणि याची व्हॅल्यू येते P0 म्हणजे याचं डिनोशन आहे PO 0 नाही PO. P स्टँड फॉर पोलरायझेशन O स्टँड फॉर ओरिएंटेशन. सो PO इक्वल टू 4/3 पाय NA म्यू स्क्वेअर अपॉन 3KT. तर हा जो म्यू आहे हा काय डायपोल मोमेंट आपल्याला माहिती आहे. Lo que milagros. No, to push.
हॅलो, सॉरी थोडंसं डिस्टर्ब झालं आपल्याला. तर आता फॉर्म्युला तो अगोदरचा फॉर्म्युला आहे तोच आहे, फक्त यामध्ये म्हणजे इंड्यूस पोलरायझेशन आणि ओरिएंटेशन पोलरायझेशन मध्ये फरक आहे की हा पोलार मॉलिक्यूल असल्यामुळे इटसेल्फ याला काय आहे, डायपोल मोमेंट आहे. म्हणजे तिथे आपण अल्फा डी हा यूज केला, डिस्टॉर्शन पोलॅरिटी आपण यूज केली होती. या ठिकाणी च्या ऐवजी आपण काय करतो, म्यू स्क्वेअर अपॉन 3kT हा फॉर्म्युला म्हणजे हा आपण त्या ठिकाणी यूज करतोय, कारण हा पोलार मॉलिक्यूल आहे आणि या पोलार मॉलिक्यूलला काय आहे, इट्स सेल्फ पोलरायझेशन असल्यामुळे याच्याकडे याला डायपोल मोमेंट आहे. ठीक आहे, लक्षात आलं एवढा पार्ट. अँड नाउ दिस इज विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर म्हणून या ठिकाणी के जो घेतला आपण हा के, टेम्परेचर जो घेतलं टी के नाही, टी जो घेतला आपण के तर हा बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट आहे, टी जो घेतला हा टेम्परेचर आहे इन केल्विन, टेम्परेचर इन केल्विन. पण दोन्ही फॉर्म्युले जर आपण थोडंसं बघितलं, P0 म्हणजे PO ओरिएंटेशन पोलरायझेशन आणि आपण अगोदरचं घेतल्यामध्ये PI इंड्यूस पोलरायझेशन, या दोन्ही मधला फरक फक्त हा याला अल्फा डी आणि या ठिकाणी हा म्यू स्क्वेअर अपॉन 3kT एवढा फरक लक्षात ठेवायचा, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल. मग आता आपल्याला त्या दोन्हीचं ओरिएंटेशन प्लस इंड्यूस पोलरायझेशन याची जर बेरीज केली आपल्याला, तर आपल्याला मिळेल टोटल मोलार पोलरायझेशन. टोटल मोलार पोलरायझेशन आपल्याला या ठिकाणी मिळेल आणि तो जो आहे टोटल मोलार पोलरायझेशन त्याचा फॉर्म्युला PM प्लस इक्वल टू इंड्यूस पोलरायझेशन प्लस ओरिएंटेशन पोलरायझेशन असा आपल्याला फॉर्म्युला या ठिकाणी मिळेल. क्लिअर? ओके. आता या ठिकाणी पुढचा पार्ट जो दिलेला आपल्याला काही ओरिएंटेशन जे झालेले आहेत पोलरायझेशन मॉलिक्यूल पर्टिक्युलर, हे टेम्परेचरवर डिपेंड आहे. आता आपण फॉर्म्युल्यातच बघितलं, म्यू स्क्वेअर अपॉन 3kT म्हणजे टेम्परेचरवर ते अवलंबून आहे. मग ते एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी काही जनरल दिलेले आहेत, म्हणजे ते म्हणजे थोडक्यात आपल्याला एक्झाम्पल दिलेले यामध्ये मोलार पोलरायझेशन मॉलिक्यूलचे. ठीक आहे, तर बघा उदाहरणार्थ कोणकोणते मॉलिक्यूल, O2, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नंतर नायट्रोजन, हायड्रोजन, हे जे मॉलिक्युल्स आहेत डज नॉट चेंज विथ द टेम्परेचर, हे टेम्परेचरनुसार हे मॉलिक्यूल बदलणार नाही, यांचं पोलरायझेशन बदलणार नाही. अलग लक्षात. अँड हेन्स नो ओरिएंटेशन पोलरायझेशन, त्याच्यामुळे ओरिएंटेशन पोलरायझेशन व्हॅल्यू राहणार नाही, म्हणजे जे काय असेल ते कोणतं असेल मग इंड्यूस पोलरायझेशन. त्याच्यानंतर मोलार पोलरायझेशन ऑफ मॉलिक्यूल लाईक HCl, नंतर नायट्रोबेन्झीन C6H5NO2 or CH3Cl change with the temperature as they possess permanent dipole moment and hence shows the orientation polarization. आता एक समजून घ्या व्यवस्थित. आता हे असं कशामुळे आलं हे लक्षात घ्या. कारण मला सांगा, वरचा मॉलिक्यूल जे घेतला आपण O2 CO2 हे नॉन पोलर मॉलिक्युल्स आहेत, याला परमनंट डायपोल मोमेंट असेल का? ते पोलारच नाही तर मग त्याला डायपोल मोमेंट असेल का? नाही. म्हणून त्या ठिकाणी ओरिएंटेशनचा पोलरायझेशनचा विषय येणार नाही, म्हणजे तो विथ टेम्परेचर असल्यामुळे तिथं. आता इथे जे घेतली HCl, नायट्रोबेन्झीन वगैरे हे जे घेतले आपण, हे पोलार मॉलिक्युल्स आहे, म्हणजे याला परमनंट डायपोल मोमेंट आहे. म्हणून हे काय याची व्हॅल्यू जी आहे ही काय होणार आहे, मोलार पोलरायझेशनची ही विथ टेम्परेचर बदलेल. ओके. नाउ नेक्स्ट पार्ट, त्याच्यावरच आपल्याला नेक्स्ट पार्ट घ्यायचा, तर आपल्याला मोलार पोलरायझेशनचाच पार्ट घ्यायचा आपल्याला. तर क्लासियस-मोस्टी इक्वेशन आपल्याला पाहायचं आहे. फक्त इक्वेशन लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला जर प्रश्न आला आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द क्लासियस-मोस्टी इक्वेशन फॉर द मोलार पोलरायझेशन असा प्रश्न आला तर आपल्याला ती कमी कमी इक्वेशन माहित पाहिजे. म्हणून बघा काय ना, पीएम म्हणजे आपल्याला माहिती आहे, आता P स्टँड फॉर पोलरायझेशन, M स्टँड फॉर मोलार. ओके, पोलर पोलरायझेशन सॉरी. ओके. आता इथं काय दिलेलं पहा, R -1 R प्लस T प्लस 1. आता हा फॉर्म्युला जो आहे हा कसा आला आहे हे आता याच्या मागे भरपूर बेस आहे, तर तो आपल्याला लागला तर आपण ज्यावेळेस आपल्याला युनिट संपेल त्यावेळेस आपण त्याच्यावर थोडीशी चर्चा करू. पण एक आहे, परत एक मी सांगतो, यामध्ये आपल्याला काय असं इतकं डीप नाही, फक्त हा आपल्याला एवढा फॉर्म्युला दिलेला आहे, लक्षात घ्या. ओके. कॅपिटल M स्मॉल m. आता कॅपिटल M स्मॉल म्हणजे हे मास झालं, M स्टँड फॉर मास, पण कॅपिटल M जेव्हा घेतो आपण तेव्हा मोलार मास म्हणायचं त्याला. काय म्हणायचं त्याला? मोलार मास. ओके. आणि हा खालचा असतो रो यूज फॉर डेन्सिटी. आता याचाच जो व्हॅल्यू आलेली ती कशी आलेली आहे, याच्यावरून कशी केली, 4/3 बरोबर आहे, 4/3 पाय NA अल्फा आय. आता या ठिकाणी अल्फा आय जो घेतलेला आपण यामध्ये, तसं आपण डिस्टॉर्शन पोलरायझेशन घेतलं होतं, तर तोच पार्ट या ठिकाणी आहे, डिस्टॉर्शन पोलरायझेबिलिटी अल्फा डी, अल्फा आय इंड्यूस पोलरायझेशन. ओके.
प्लस 1/4 सॉरी 4/3 पाय एन ए इंटू म्यू स्क्वेअर अपॉन 3 म्हणजे थोडक्यात काय ही व्हॅल्यू येते, पेन घेतो, ही जी व्हॅल्यू येते ही व्हॅल्यू एवढी आहे पी आय ची, ओके, आणि ही जी व्हॅल्यू आहे ही एवढी व्हॅल्यू आहे पी ओ ची, म्हणजे ओरिएंटेशन पोलरायझेशन, आणि हे आहे इंड्यूस पोलरायझेशन, ही याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू याच्यामध्ये दाखवता येईल. आलं लक्षात? ठीक आहे, ओके. चला आता पुढे जो आपण मेजरमेंट ऑफ डायपोल मुवमेंट, आता आपल्याला डायपोल मुवमेंट मेजर कशी करायची ते पाहू आपण. म्हणजे डायपोल मुवमेंट आपल्याला कशी मोजता येईल हा पार्ट आपल्याला थोडक्यात, आता जो पार्ट आपण सुरुवातीला आपल्याला घ्यायचा आहे तो पार्ट. आता हा डायपोल मुवमेंट कशी मोजायची, दोन मेथड्स आपल्याला यामध्ये केल्या आहेत. तशा खूप साऱ्या मेथड्स यामध्ये असतील, पण आपल्याला जे सिलेबसला यूज केले आहेत ते आहेत दोन मेथड्स आहेत, आणि ते आपल्याला आता एक एक डिस्कस करायची. पहिली मेथड आहे वेपर टेम्परेचर मेथड, ओके. नाव सेकंड मेथड आहे रिफ्रॅक्शन मेथड. वेपर टेम्परेचर मेथड आणि रिफ्रॅक्शन मेथड. बघा आता आपण एक मेथड घेऊ, पहिल्यांदा घेऊ वेपर टेम्परेचर मेथड, ओके. इन दिस मेथड डायपोल मुवमेंट पी इज मेजर बाय युजिंग, आता यामध्ये डायपोल मुवमेंट जर म्यू पाहिजे तो, ओके, बाय युजिंग डीबे इक्वेशन. आणि आता डीबे इक्वेशन इक्वल टू जे आता आपण इक्वेशन पाहिलं ते इक्वेशन घेतलं, क्लासियस मोस्टी इक्वेशन, त्याला कन्व्हर्शन फॉर्म घेतला त्याच्यामध्ये. बघा म्हणजे असं कन्सिडर करा, समजा इथे आता याला वरती येतो, एक मिनिट. बघा हा जो फॉर्म्युला आपण यामध्ये लिहिलेला आहे आता, हा पी एम इक्वल टू हा एवढा फॉर्म्युला आपण दिला, याला नंबर 1 दिला. आता याच्या ठिकाणी हा जो डी आहे अल्फा डी, ओके, हा जो एवढा आहे पार्ट याला आपण ए म्हणायचं, आणि हा जो एवढा पार्ट आहे याला आपण बी म्हणायचं. हा के सॉरी काय टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टेम्परेचर हा इनक्रीज डिक्रीज होतो त्याला सोडून द्यायचा आहे. पण हे दोन्ही आपण काय करायचं यामध्ये याच्यामध्ये याला ए म्हणू आणि याला म्हणू बी. मग याच्या जागी येईल तर काय येईल, पी एम इक्वल टू म्हणजे मोलार पोलरायझेशन इक्वल टू ए प्लस बी अपॉन टी, कारण आपण टी सोडलाय. हे बघा इथे दिलेलंच आहे तसं, बी इक्वल टू काय तर बघा टी नाही याच्यामध्ये. म्हणजे आता हा काय आला यामध्ये 1/t b/t असा या ठिकाणी आलेला, काय टेम्परेचरचा तो टी आपण तिथे घेतला, ओके. आता समजा आता यामध्ये या फॉर्म्युला आपल्याला लक्षात आलं ए बीच्या फॉर्ममध्ये. आता आपण असं म्हणू यामध्ये की आपण हे डीबी इक्वेशन याला ग्राफिकल फॉर्म आपण दिला आणि आपण ग्राफ प्लॉट केला. कारण आता ग्राफ कसा प्लॉट केला, कारण ती व्हॅल्यू जी असणार आहे बघा लक्षात घ्या, ही जी व्हॅल्यू असणार आहे, सॉरी एक मिनिट, ही जी व्हॅल्यू असणार आहे याच्यामध्ये 4 कॉन्स्टंट आहे, पायची व्हॅल्यू आहे एन ए ॲव्होगाड्रो नंबर, तिची व्हॅल्यू अल्फा टी ची व्हॅल्यू त्या मॉलिक्युलनुसार आपण ती घेऊ. त्याच्यानंतर या ठिकाणी म्यू स्क्वेअर आपण परमनंट म्यू म्हणजे काय म्हटलं, परमनंट डायपोल मुवमेंट आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला माहित असणार आहे, मॉलिक्युलची किती येतात, बरोबर आहे. तो की हा बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट आहे, म्हणजे जवळपास हे सगळे व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. म्हणजे चेंजेबल कोण आहे, व्हॅरिएबल कोण आहे, तर टेम्परेचर आहे. म्हणजे आता या ठिकाणी हा जो फॉर्म्युला आहे यामध्ये आपल्याला काय करायचं, वाय एक्स पीएम ची म्हणजे मोलार पोलरायझेशनची व्हॅल्यू, एक्स एक्स 1/t याची व्हॅल्यू, आणि राहिला प्रश्न आता तो ए आणि बी जो आहे त्याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी म्हणजे या पीएम वर्सेस 1/t हा ग्राफ प्लॉट करायचा आपल्याला. मग होतं काय, त्या ठिकाणी आपल्याला एक स्ट्रेट लाईन त्या ठिकाणी मिळते. काय मिळतं आपल्याला, स्ट्रेट लाईन म्हणजे फ्रॉम दिस इक्वेशन और डीबी इक्वेशन द ग्राफ इज प्लॉटेड बिटवीन द टोटल मोलार पोलरायझेशन म्हणजे पीएम अँड 1/t स्ट्रेट लाईन विल बी ऑब्टेन्ड. आणि ती स्ट्रेट लाईन आपल्याला दिसते, म्हणजे ही जी दिसते ना, ही जी दिसते ही स्ट्रेट लाईन ही, ओके, ही ती स्ट्रेट लाईन यामध्ये आहे. आता यात दोन गोष्टी आपल्याला दिसतात बघा, आता थोडक्यात सांगतो. आता पोलार मॉलिक्यूल असेल, पोलार मॉलिक्यूल असेल यामध्ये आपल्याला म्हणजे इन पोलार मॉलिक्यूल द स्लोप ऑफ लाईन सेकंड विल बी द व्हॅल्यू ऑफ जो कॉन्स्टंट बी घेतलेला आपण तो. कारण काय आहे, आपण ओरिएंटेशन मध्ये असंच म्हणतो की तो पोलार मॉलिक्यूल आहे, इटसेल्फ तो पोलार आहे, ओरिएंटेशन त्याचं स्वतःहून इन ऑल डायरेक्शन होतं. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो मग तो मोशन मध्ये येऊन त्या इलेक्ट्रिक फील्डच्या एनयू काय करतो, ऍडजस्ट होतो, मूव्ह होतो, ओरिएंट होतो, आणि मग फायनली काय होतं त्याचं ओरिएंटेशन असं होतं इन बिटवीन अप्लाय फील्ड आणि डायपोल मुवमेंट जे त्याचे त्यानुसार इट्स सेल्फ पोलरायझेशन त्याच्यानुसार. तर ती जी व्हॅल्यू आहे बी, ती व्हॅल्यू आपल्याला सेकंड हा जो ग्राफ दिसतोय बघा इथे सेकंड दिलेला आहे, हे सेकंड याचा जो स्लोप असेल ती व्हॅल्यू आपल्याला तिथून मिळेल, म्हणजे याच्या स्लोप आपल्याला ती व्हॅल्यू मिळेल, ओके. नाउ
आणि ती कशी डिटर्माइन करते आणि त्याच्यावरून आपल्याला त्याच्यावरून डायपोल मोमेंट आपल्याला डिटर्माइन करता येईल. म्हणजे म्यू इक्वल टू √9 kV अपॉन 4πNA या फॉर्म्युल्याने आपल्याला तो काय करता येईल डिटर्माइन करता येईल. ओके. आता हे जर बंद पडलं तर 1-2 मिनिटासाठी परत काय करा सगळ्यांनी जॉईन करा. इफ द मॉलिक्युल्स आर नॉन पोलर, म्हणजे वरती असं म्हटलंय पोलर मॉलिक्युल असेल त्याला ओरिएंटेशन पोलरायझेशन असल्यामुळे सेकंड जो ग्राफ दिसतो आपल्याला त्याचा स्लोपची व्हॅल्यू जी येणार आहे ती येणार आहे बी ची व्हॅल्यू. क्लिअर. ओके. नाउ नेक्स्ट, इफ द मॉलिक्युल्स आर नॉन पोलर, मॉलिक्युल हा नॉन पोलर आहे. ओके. परमनंट डायपोल मोमेंट त्याला असेल का नाही, म्हणजे त्याचे परमनंट डायपोल मोमेंट किती असेल त्या ठिकाणी 0. काय असेल 0. आणि अशा वेळेस ही जी लाईन येते मग ती लाईन येते पॅरलल टू दी, हा जो आपला ऍक्सिस आहे एक्स ऍक्सिस, ही जी लाईन दिसते या ठिकाणी मी 2 रेषा वाढल्या, ही लाईन फर्स्ट ग्राफ हा फर्स्ट ग्राफ काय करतो या ऍक्सिसला पॅरलल येतो त्या ठिकाणी, कारण तो मुळातच मॉलिक्युल कोणता नॉन पोलर मॉलिक्युल, म्हणजे डायपोल मोमेंट त्या ठिकाणी किती असेल त्याची 0 असेल. अलग लक्षात. म्हणजे या ठिकाणी त्या इक्वेशन वरून त्याचं ग्राफिकल इक्वेशन तयार करायचं आणि ग्राफ प्लॉट करायचं आपल्याला टोटल मोलार पोलरायझेशन वर्सेस 1/T. ही झाली पहिली मेथड. दुसरी मेथड काय आहे, रिफ्रॅक्शन मेथड. आता या रिफ्रॅक्शन मेथड मध्ये काय बघा, इन दिस मेथड डायपोल मोमेंट इज मेजर बाय मेजरमेंट ऑफ द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. म्हणजे आपण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जर या ठिकाणी मोजला तर त्याच्यावरून आपल्याला डायपोल मोमेंट या मेथड मध्ये मोजायचा, काढायचा, कॅल्क्युलेट करायचा. बघू आपण कसं. ओके. Now in this method dipole moment mu is measured by measuring the dielectric constant of the vapors in terms of refractive index only at one temperature. एकाच टेम्परेचर ना, इथे टेम्परेचर बदलायचं नाही, एकाच टेम्परेचरला आपल्याला काय करायचं कॅल्क्युलेट करायचं. आता इथे पहा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असतं, एक ॲब्यो नावाचा एक इन्स्ट्रुमेंट आहे, रिफ्रॅक्टोमीटर, बेज रिफ्रॅक्टोमीटर. त्यामध्ये काय करतात, त्यामध्ये हे जे सोल्युशन थोडासा ड्रॉप पुटअप करून जसं आपण मायक्रोस्कोप खाली बघतो तसं त्याच्या खाली त्यामध्ये आपल्याला त्याला ऑब्झर्व करायचं आहे आणि लाईन मॅच करायचे त्याच्या, आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ते वरती आपल्याला मोजता येते की किती आपण नॉब मूव्ह केला, म्हणजे डाऊनवर्ड साईड किंवा फोर साईडला, तर त्याच्यावरून आपल्याला ती व्हॅल्यू काढता येते. ठीक आहे. असो, तर रेफ्रॅक्शन जो विषय लावलाय तो सांगतो मी, रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं त्याला म्हणतो. तर हे एका टेम्परेचरला, कारण टेम्परेचर जर कमी जास्त असेल तर ते इव्हॅपोरेट होतं लवकर. ओके. नाउ आता एक इक्वेशन आपल्या याच्यामध्ये आहे बघा, काय इक्वेशन, पोलरायझेशन इक्वल टू पी आय प्लस. आता हे आपल्याला माहिती आहे मोलार पोलरायझेशन इक्वल टू इंड्यूस पोलरायझेशन प्लस ओरिएंटेशन पोलरायझेशन, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. पण आता आपण म्यूची व्हॅल्यू जी आहे, आता याच्या अगोदरच्या पैशामध्ये सुद्धा आपण पाहिलंय की √9 kb असं म्हटलंय आपण, बी म्हटलं लक्षात घ्या, 4π/4πN हा फॉर्म्युला होता. मग आता याच्यामध्ये जर टोटल कॅल्क्युलेशन केलं आपण या ठिकाणी, जर आपण टोटल, कारण या ठिकाणी 9 कॉन्स्टंट आहे, के कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, 3.14 येते व्हॅल्यू त्याची, एन कॉन्स्टंट आहे, याची जर व्हॅल्यू आपण टाकली याच्यामध्ये तर आपल्याला म्यू इक्वल टू जी आहे ते येतं 0.0128 √P - PI × T. म्हणजे हे जे आहे बघा, ते P - PI कसं हे त्या इथे तुम्हाला थोडक्यात सांगतो, हा जो आहे थोडक्यात यामध्ये प्लस आहे, इकडे मायनस होईल, म्हणजे काय या ठिकाणी P - PI. ओके. इक्वल टू ही व्हॅल्यू, एवढी व्हॅल्यू. ओके. आता या ठिकाणी हे 3 आहे, आपल्याला म्यू काढायचा थोडक्यात, याला 3 × 3 9 झालं, 9/4. ओके. हा 4 सोबत काय πN हे दिसते आपल्याला, म्यू स्क्वेअर. आता विषय कसा, म्यू स्क्वेअर म्हणजे आपल्याला या ठिकाणी म्यू स्क्वेअर काढायचा आहे, म्हणून या फक्त म्यू घेतला आपण, म्यू स्क्वेअर नाही काढायचा, आपल्याला म्यू काढायचा आहे. मग याला काही अंडररूट येईल, अंडररूट केल्यामुळे त्याची जी व्हॅल्यू आहे आपल्याला ही या ठिकाणी जी व्हॅल्यू टाकू आपण PI आणि P0 ची, त्याच्यावरून आपल्याला काय करता येते कॅल्क्युलेट करता येते. बघा परत एकदा सांगतो, हे 1 मिनिटासाठी परत सुरू राहणार आहे, बंद झाल्यानंतर परत जॉईन करा, एक 5-10 मिनिटच आपण घेणार आहोत परत. ओके. म्हणजे अशा या फॉर्म्युल्यांनी आपल्याला टोटल मोलार पोलरायझेशन काय करता येतं, काढता येतं. आणि त्याच्या असं आपण त्या टोटल मोलार पोलरायझेशन वरून, आता हा P म्हणजे मोलार पोलरायझेशन लक्षात घ्या, यातला हा जो P दिसतो ना हा मोलार पोलरायझेशन, याच्यावरून आपल्याला डायपोल मुवमेंट काय करता येते कॅल्क्युलेट करता येते. म्हणजे इंड्यूस डायपोल मुवमेंट आणि मोलार पोलरायझेशन यावरून आपल्याला डायपोल मुवमेंट या रिफ्रॅक्शन मेथडनी काय करता येतं, रिफ्रॅक्शन मेथडनी
कॅल्क्युलेट करता येतं. ओके, बघा हा फॉर्म्युला आपला जो कॅल्क्युलेट केलाय टोटल मोलॅक्युलर